मित्रांनो, सुस्वागतम. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी असते, आता सावी आणि सगळेजण बोलत असतात. तर सावीला सगळं आठवायला लागतं. दामिनीने तिच्या बाबाचा ॲक्सिडेंट कसा केला होता हे आठवायला लागल्यावरती सावीला अचानक ते चक्कर यायला लागतात आणि सावी अचानक तिथे खाली पडायला लागते. सगळेजण म्हणतात, सावी काय होतंय तुला? आणि सगळेजण सावीला पकडतात आणि म्हणतात, सावी शांत हो, असं म्हणत असतात तिला. आणि आता लगेच जी सावी आहे तिला खूप टेन्शन येतं आणि इकडे सावीला धैर्य आता रूममध्ये घेऊन येतो आणि तिला शांत करत असतो आणि म्हणतो, सावी रडू नकोस. तर आता सावी खूप रडायला लागते. धैर्य पण ते डोळ्यात रडायला लागतो आणि धैर्य म्हणत असतो की सावी कधी बरी होशील ग तू? लवकर बरी हो ना ग सावी. अगं तुला बरं झालेलं बघायचं आहे मला. अगं सावी तुला माहीत नाही आहे, तुला काय सांगू मी किती वाट बघतोय तू कधी बरी होशील याची. अगं मला तुझी वाट बघतोय मी. माझी सावी मला लवकर बरी हवी आहे. पहिल्यासारखी मला माझी सावी हवी आहे, असं तो म्हणत असतो. आणि आता सावी खूप रडत असते. ती म्हणते की सावी सांग ना, तू बरी आहेस धैर्यला का सांगत नाही आहेस? त्यांना किती त्रास होतोय ना, असं म्हणते. तर आता लगेच म्हणतात की हे बघ, तू सांगणार आहेस की नाही सावी, सांग लवकर धैर्यला, असं ती मनातल्या मनात म्हणत असते. पण आता तिथे धैर्यला ती काहीच बोलत नाही. धैर्य म्हणतो, हे बघ सावी, आता खूप उशीर झालाय, झोपून घे आता तू. आणि आता सावीला तो तिथे झोपीला होतो आणि आता सावी त्या धैर्याच्या मांडीवर तिथे झोपते. आणि इकडे आता नीता नावून त्या दोघी पण तिथेच असतात आणि आता त्या दोघी तिथे असतात. त्या दोघी ते बघत असतात त्यांची मजा. आणि आता धैर्य ते सावी झोपी लावतो आणि धैर्य बाहेर येतो. तर इकडे भास्कर आणि विलास तिथे ड्रिंक पीत बसलेले असतात आणि धैर्यला पण ते म्हणतात की डोक्याला हात लावून काय बसला रे? एवढ्या मोठ्या भरल्या घरामध्ये डोक्याला हात लावून बसतो, काही कळतं की नाही तुला, असं म्हणतात. तर आता लगेच धैर्य म्हणतो की तुम्ही शांत बसतात का? मला उगाच टेन्शन देऊ नका, तुम्ही जा इथून चला. तर ते म्हणतात की टेन्शन कशाचं टेन्शन आहे तुला एवढं? डोक्याला हातबीत लावून बसलाय तू, आम्हाला काही कळत नाही का, असं म्हणतात. तर आता लगेच धैर्य म्हणतो की मला नाही बोलायचं तुमच्याशी, कशाला डोकं लावताय माझ्यासोबत, असं म्हणतो. आणि आता लगेच ते भास्कर आणि विलास येऊन दारूच्या बाटल्या उचलतात आणि निघून जातात. तर इकडे आता जो धैर्य आहे तो खूप टेन्शनमध्ये तिथेच बसून राहतो. तो म्हणतो की आता खरंच काय करू मी? आणि आता लगेच इकडं सकाळी जी सावी आहे ती इकडे खूप घाबरल्यासारखं करते आणि म्हणत असते, धैर्य कुठं गेले माझे, धैर्य कुठं गेले, असं करत असते. आणि इकडे आता जी दामिनी आहे ती दामिनी आता लगेच इकडे त्या पोलिसाला भेटायला आलेली असते, त्या इन्स्पेक्टरला. त्याला तिथे ती भेटण्यासाठी येते आणि ती म्हणते की आता तुला काय हवंय, बास झालं ना तुझं सगळं काही, असं म्हणते. तर आता तो म्हणतो की हे बघा दामिनी मॅडम, मला जे हवं आहे ना मी ते मिळवतोच. तुम्हाला माहिती ना मी कसं तर तो फोन वाचवला, त्या फोनमधलं सगळं काही डिलीट केलेलं आहे, नाही तर तुमचं बघा काय झालं असतं, असं म्हणतो. तर आता लगेच ती म्हणते की हो, हे दर तुझा मोबदला आणि चल निघ, असं म्हणते. आणि आता लगेच त्याला म्हणते की जा इथून चल आणि त्याला तिथून काढून देते पैसे देऊन. आणि आता लगेच ती म्हणते की असं असं काम झालंच पाहिजे, असं त्याला सांगते. आणि इकडे आता जो धैर्य आहे, धैर्य ते खूप टेन्शनमध्ये बाहेरच बसतो आणि सावी धैर्यला इकडे तिकडे शोधत असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.